महाराष्ट्राच्या इतिहासात दोन महान संतांचा अंत झाला, पण तो अंत एक दैवी चमत्कार होता की एक थंड डोक्याने केलेला खून? चला, आज श्रद्धा आणि पुरावे यांच्यामधल्या या लढाईतलं सत्य शोधायचा प्रयत्न करूया. म्हणजे विचार करा, एखादा पवित्र चमत्कार हा खरंच एखाद्या मोठ्या भयंकर गुन्ह्याला लपवण्यासाठी वापरला जाऊ शकतो का? आणि त्या दोन महान संतांचं नक्की काय झालं, ज्यांनी संपूर्ण समाजव्यवस्थेलाच आव्हान दिलं होतं? संत तुकाराम हे नाव ऐकल्यावरच लाखो लोकांच्या मनात श्रद्धा जागी होते. आणि ही श्रद्धा काय सांगते तर तुकाराम बीजेच्या दिवशी कीर्तनाच्या त्या गजरात ते आपल्या शरीरासह म्हणजे जसेच्या तसे थेट वैकुंठाला गेले. वारकरी संप्रदायासाठी हा श्रद्धेचा एक सर्वोच्च बिंदू आहे. आणि अशीच एक गोष्ट तुकारामांच्या जवळजवळ 400 वर्ष आधी घडली होती. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे की ते हिमालयात गेले आणि आजही तिथे समाधी अवस्थेत आहेत. पण गंमत बघा, जर या दोन्ही कथा इतक्या पवित्र आणि चमत्काराच्या आहेत, तर मग त्यांच्या भोवती संशयाचं धुकं का दाटलंय? चला तर मग पहिली केस फाईल उघडूया. संत तुकाराम हे वैकुंठ गमन होतं की एक सुनियोजित हत्या? कारण श्रद्धेच्या या कथेच्या मागे एक असा सिद्धांत दडलेला आहे जो ऐकून अक्षरशः धक्का बसतो. इथे दोन कथा अगदी समोरासमोर उभ्या आहेत. एका बाजूला आहे दैवी चमत्कार, लोकांची श्रद्धा, आणि दुसऱ्या बाजूला मानवी द्वेष, कटकारस्थान आणि हत्या. तुकारामांच्या बाबतीत यापैकी कोणती गोष्ट खरी असू शकते? कारण तुकाराम महाराज फक्त संत नव्हते, ते एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी थेट जातीव्यवस्थेवर प्रहार केला, ढोंगीपणावर हल्ला केला आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्या भाषेत ज्ञान वाटलं. वेदाचा अर्थ फक्त आम्हालाच कळतो असं म्हणणाऱ्या प्रस्थापितांच्या मक्तेदारीलाच त्यांनी आव्हान दिलं. आणि हेच बंड त्यांच्या जीवावर बेतलं असावं का? पण मग एक अगदी साधा प्रश्न उरतो. ठीक आहे, हत्या झाली असेल तर मग मृतदेह कुठे आहे? काहीतरी पुरावा हवा ना. आणि याच एका प्रश्नामुळे चमत्काराची कथा खरी वाटू लागते. पण थांबा, या कथेला एक असं वळण आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता हे नीट ऐका. मिताक्षरा नावाचा एक प्राचीन आणि त्या काळात अत्यंत प्रभावी मानला जाणारा धर्मग्रंथ आहे. त्यात एक नियम आहे. जर ब्राह्मणांकडून कोणाची हत्या झाली तर त्या व्यक्तीला पतित मानलं जाईल आणि अशा व्यक्तीच्या मृतदेहाचं दहन करू नये. इतकंच नाही तर त्याच्या अस्थीसुद्धा गोळा करू नयेत. आणि इथेच या सगळ्या प्रकरणाचं कोडं सुटतं. विचार करा, हा नियम म्हणजे हत्या करणाऱ्यांसाठी एक प्रकारे अभय होतं, एक अशी धार्मिक पळवाट ज्यामुळे ते मृतदेह कायमचा गायब करू शकत होते. दहन नाही, अस्थी नाहीत म्हणजे पुरावाच नाही. आणि मग लोकांना काय वाटणार की ती व्यक्ती खरंच शरीरासह स्वर्गात गेली. आता तुकारामांची ही कथा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि तब्बल 400 वर्ष मागे जाऊया. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ना, तसंच काहीसं इथेही झालं होतं. चक्रधर स्वामी, एक शांत प्रवास, पण ज्याच्या मागे रक्ताचा संशय आहे. बरं, अधिकृत कथा काय सांगते तर चक्रधर स्वामींनी आपलं कार्य पूर्ण झाल्यावर अगदी शांतपणे हिमालयाचा रस्ता धरला आणि तिथे ते साधनेसाठी निघून गेले. किती शांत आणि आध्यात्मिक शेवट, नाही का? पण मग प्रश्न हा आहे की जर सगळं इतकं शांतपणे झालं होतं तर त्यांच्या अनुयायांमध्ये अचानक इतकी भीती का पसरली? ते स्वतःला आणि आपल्या महत्त्वाच्या ग्रंथांना का लपवत होते? या प्रश्नाचं उत्तर एका गुप्त भाषेत दडलेलं आहे. ही आहे ती सांकेतिक लिपी. चक्रधर स्वामी गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी आपलं संपूर्ण साहित्य या गुप्त कोडेड भाषेत लपवून टाकलं. आता साधा विचार करा, जर आपल्या गुरूंनी शांतपणे समाधी घेतली असेल तर कुणी असं का करेल? असं फक्त तेव्हाच होतं जेव्हा जीवावर बेतण्याची आणि आपले विचार संपवले जाण्याची प्रचंड भीती असते. कारण चक्रधर स्वामी हे फक्त संत नव्हते, ते त्यावेळच्या राजसत्तेसाठी एक मोठा धोका होते. त्यांनी वेद आणि जातीव्यवस्था सरळ नाकारली. स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला, जे त्या काळात एक खूप मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. आणि यामुळेच त्यांचा थेट संघर्ष झाला यादव राज्याचे पंतप्रधान हेमाद्री पंत यांच्याशी. त्यांचा वाढता प्रभाव एक राजकीय बंड म्हणूनच पाहिला गेला. आता एक काम करूया, या दोन्ही कथांना एकत्र जोडून पाहूया. एका बाजूला तुकाराम, दुसऱ्या बाजूला चक्रधर स्वामी. दोघांमध्ये जवळजवळ 400 वर्षांचं अंतर आहे. पण जेव्हा आपण जवळून पाहतो तेव्हा या दोन वेगळ्या घटना वाटतच नाहीत. असं वाटतं की हा एकाच मोठ्या कटाचा भाग आहे, एक ठरलेला डावपेच. ही कार्यपद्धती बघा, अगदी सोपी आहे. स्टेप 1, जो कोणी व्यवस्थेला आव्हान देईल त्याला संपवून टाका. स्टेप 2, त्या हत्येवर चमत्काराचं पांघरून घाला. आणि स्टेप 3, जे काही अनुयायी उरलेत त्यांच्यात इतकी दहशत निर्माण करा की ते कधीच तोंड उघडणार नाहीत.
ही एक ठरवून आखलेली योजना होती. म्हणजेच जेव्हा आपण श्रद्धेच्या आणि आख्यायिकांच्या पलीकडे जाऊन पुरावे तपासू लागतो तेव्हा इतिहासाचं एक पूर्णपणे वेगळं आणि धक्कादायक चित्र समोर येतं. चला या दोन्ही प्रकरणांमधलं साम्य पाहून एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोचूया. ही तुलनाच सगळं काही सांगून जाते. दोन्ही ठिकाणी एक चमत्काराची कथा, दोन्ही ठिकाणी सत्तेत बसलेले शक्तिशाली विरोधक, दोन्ही ठिकाणी हत्येकडे बोट दाखवणारे पक्के पुरावे आणि दोन्ही ठिकाणी अनुयायांमध्ये पसरलेली दहशत. हे सगळं साम्य हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. ही एक विचारपूर्वक राबवलेली योजना होती. आणि म्हणूनच शेवटी प्रश्न हा नाही की नेमकं काय घडलं. प्रश्न हा आहे की आपण त्यांना कसं आठवायचं. एक दैवी चमत्कार म्हणून की समानतेसाठी आपलं बलिदान देणारे महान वीर म्हणून. आपण चमत्काराचा उत्सव साजरा करायचा की त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यायची, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.